हॅलो, नमस्कार. मी शीतल आदर्श केकमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत 1 किलोचा चॉकलेट फ्लेवर केक आणि याच्यावर आपण थीम बघणार आहोत. तर ती कुठली? तर परवाच आपलं RCB IPL जिंकलेले आहे. तर तेच थीम आज आपण बघणार आहोत. विराट कोहली स्पेशल RCB थीम केक. तर बघा इथं आता मला रेड कलर करायचा होता. मी जेल कलर वापरलेला आहे रेड कलरचा आणि प्रॉपर रेड हा होत नाही आहे. मी तुम्हाला अजून परत एकदा सांगते, प्रॉपर रेड कलर होत नाही. मी पायपिंग बॅगमध्ये मी काय केलं, अगोदर रेड कलरचे 2-3 ड्रॉप टाकून पायपिंग बॅगमध्ये टाकून घेतले आणि नंतर परत क्रीम भरली. त्यामुळं हा तुम्हाला बघा डार्क शेड दिसत असेल. परंतु जेवढा तुम्ही जास्त डार्क रेड कलर वापराल तेवढा तो क्रीम आपल्याला नंतर खायला कडवट लागेल, दिसायला डार्क होईल, पण केकची टेस्ट बदलून जाते. यासाठी कुठलाही कलर तुम्ही एक्स्ट्रा डार्क करू नका. ही होम बेकर्सला एक माझी टिप आहे. याला आपण आता व्यवस्थित अशी फिनिशिंग करून घेऊया. तर ही ऑर्डर मला माझ्या मुलाचा जो फ्रेंड आहे ते दोघे एकत्र स्पोर्ट्स खेळतात आणि त्याच्या थ्रू मला ही ऑर्डर आली होती. तर तो क्रिकेट खेळतो, यासाठी ही क्रिकेट थीम होती आणि स्पेशल असा त्याचा विराट कोहली स्पेशल प्लेयर आहे. तर त्यासाठी तो म्हणाला होता की मला विराट कोहली स्पेशल RCB, आता सध्या IPL चालू आहे, मुलांना खूप खूप हे IPL आवडतं आणि प्रत्येकांचं चाललेलं असतं की ही माझी टीम, तुझी कुठली टीम, ही माझी टीम आहे. तर त्यातलीच एक टीम त्याची स्पेशल होती RCB. तर त्या स्पेशल त्याच्या बड्डेसाठी हा केक मी बनवणार होते. आता व्यवस्थित आपण फिनिशिंग करून घेणार आहोत. तर इथं बघा मी काही जास्त डार्क, मी अगोदर कस्टमरला सांगितलं होतं की रेड कलर हा जास्त डार्क येणार नाही. त्यांनी जो फोटो पाठवला होता तो थोडासा डार्क शेड होता. मे बी केकवरती त्यांनी रेड कलरचा जो पावडर स्प्रे तो मारलेला होता. पण मी सांगितलं जेवढा तुम्ही डार्क कराल तेवढा केकची टेस्ट बदलेल. तर ठीक आहे म्हणले, तुझ्या अकॉर्डिंग तू केक बनवून दे, असं मला तिनेही सांगितलं होतं. तर इथं बघा मी फेंट रेड कलरच वापरून व्यवस्थित असं या केकला फिनिशिंग करून घेतलं आणि जो आपला टिश्यू आहे त्याने मी हा आपला जो केक बोर्ड आहे तो मी क्लीन करून घेत आहे. तर वेळोवेळी क्लीन करून घ्यायचा आहे आणि आपण कस्टमरला चांगलं द्यायचा प्रयत्न करायचा आहे. मी म्हणजे एकदम व्यवस्थित क्लीन बोर्ड बघा झाल्याशिवाय मी याच्यावरती फायनल फिनिशिंग किंवा काही डेकोरेट मी करत नाही. केक आपला व्यवस्थित आयसिंग करून झालेला आहे. हा आपण आता फ्रीजमध्ये 3 ते 4 तास सेट करायला ठेवूया. तोपर्यंत इकडे आपण आता त्याच्यावरती फॉन्डनचे काही टॉपर होते ते टॉपर बनवून घेऊया. सर्वात अगोदर मी हे व्हाईट फॉन्डन घेतलं, याचे आपल्याला बॅट बनवायचे आहे आणि मधून बघा हे जे कॉर्नफ्लोअर आहे याचा वापर आपल्याला करायचा आहे. कारण की पावसाळ्यामध्ये फॉन्डनला पाणी सुटतं आणि ते काही लवकर ड्राय होत नाहीत, म्हणून मध्ये आधी कॉर्नफ्लोअरचा वापर केला तर थोडंसं फॉन्डन हे आपलं ड्राय होतं. तर इथं व्हाईट फॉन्डन व्यवस्थित असं मी सॉफ्ट करून घेतलं अगोदर आणि मगच त्याला आता बॅटचा शेप देऊन घ्यायचा आहे. विशेष असं काही केकवरती आपले फॉन्डनचे टॉपर नव्हते. म्हणजे त्यांनीच डिमांड केली होती की फक्त बॅट आणि बॉलच ठेवा आणि बाकीचे आहेत ते काही कोहलीचे कटआउट होते, RCBचा जो लोगो होता आणि काही त्याची एक डिमांड होती, ते मी पुढे तुम्हाला सांगेलच. आता इथं बघा मी बॅटचा शेप देऊन घेतला आणि रेड कलरचा त्याला जे पाठीमागचा दांडा आहे तो रेड कलरने मी बनवून घेतला आणि तो आता टूथपिकमध्ये बघा अशा पद्धतीने घालून मी ते हे दोन्ही एकमेकाला जॉईंट करून घेतलेलं आहे. आपण आता बॅटमध्ये जे आपण टूथपिक वापरली, ज्यावेळेस आपण केक कस्टमरला देतो त्यावेळेस त्यांना सांगायचं आहे की ह्याच्यात टूथपिकचा वापर केलेला आहे, खाताना तुम्ही ते व्यवस्थित काळजी घेऊन खावा. इथं मी बॉल तयार केला रेड कलरच्या फॉन्डननी आणि मी जे बॉलवरची जी व्हाईट लाईन असते बघा ते फॉन्डनने मी केली होती, परंतु मी काही त्याला पाणी लावून चिटकलं नव्हतं कारण की अगोदरच पावसाळ्यात फॉन्डनला पाणी सुटतं आणि पाणी जर लावलं तर लवकर फॉन्डन काही ड्राय होत नाही. यासाठी मी नंतर परत मग थोडंसं पाण्याचा हात घेऊन मी ते व्हाईट लाईन चिटकून घेतली. आता फॉन्डनचे टॉपर आपले तयार झालेले होते बघा. हे काही मी कोहलीचे पिक्चर्सचे मी कटआउट आणले होते आणि हे होती त्याची जर्सी, त्याच्यावर त्याचं नाव आणि ज्या दिवशी त्याचा बड्डे आहे ना त्याचा बड्डेची डेट असं लिहायचं होतं. तर मी तो आधी फोटो गुगलवरनं डाउनलोड केला आणि त्याच्यावर एडिट करून मी हे नाव लिहिलं. तर या सर्व गोष्टी हे माझ्या मुलाने केल्या होत्या. खरंच मला माझ्या मुलाचा खूप सपोर्ट होतो ह्या केक बनवताना. कधीही असे थीम असेल तर त्यावेळेस प्रिंट वगैरे आणायचं असेल तर हे सगळं माझा मुलगाच आणून देतो. इथं मी काय केलं, आता जे कटआउट होते त्याला मी टूथपिक लावली आणि वरती सेलोटोपने बघा अशा पद्धतीने मी हे कटआउट चिटकून घेतले. हे बघा अशा पद्धतीने टूथपिकचा वापर करून. आता हे रेडी झालेलं आहे आणि इथं ही आहे जर्सी आणि एक आपला RCBचा लोगो. हे आपलं सगळं आता रेडी करून झालं होतं. आता मी
काय करणार होते, आता केक द्यायचा टाईम झाला त्यावेळेस म्हटलं होतं हे सगळं आपण केकवरती अप्लाय करून घेऊया. फ्रीजमध्ये आपला 3 ते 4 तास हा केक सेटच झाला पाहिजे, तरच तो व्यवस्थित खायला लागतो. आता इथं मी फ्रीजमधनं हा केक काढला आणि आता आपण हे सगळे जे टॉपर्स आहेत ते केकवरती अप्लाय करून घेऊया. हे पहिले आहे कोहलीचं पिक्चर, ते देखील मी लावून घेणार होते अशा पद्धतीने. आणि आहे RCBचा लोगो, तो मी खाली लावून घेणार आहे. आणि नंतर बॅट बॉल ही आहे जर्सी बघा, त्याच्यावरती त्याचा बड्डे डेट आणि त्याचं नाव होतं. आणि बॅट आणि बॉल मी ठेवून घेतलेला आहे. मस्त हा RCB थीम केक आपला तयार झालेला आहे. पण एक लक्षात ठेवायचं आहे, फॉन्डनचे जे काही टॉपर आहेत ते केक द्यायच्या अगोदर अर्धा तास तुम्ही जर ठेवले तरी चालेल, लवकर ठेवून तो फ्रीजमध्ये केक ठेवायचा नाही. इथं हॅपी बड्डेचं टॅग पण लावून घेतलं आणि आपला हा केक मी रेडी करून घेतला. तर अशा छान छान थीम्स किंवा केकच्या डिझाईन जर तुम्हाला बघायचं असेल तर आदर्श केकला नक्की सबस्क्राईब करा. आणि हे बघा, हे जवळून तुम्हाला मी परत एकदा याचं छोटी क्लिप दाखवते. त्याचं नाव होतं आणि त्याचं बड्डे डेट होती, असं नाव लिहून घेतलं. सुंदर असा आपला हा RCB थीम केक तयार झाला. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करा आणि लाईक मात्र जरूर करा. छान छान केक बघायचे असतील तर आदर्श केकला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो बाय.